नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव वैजापूर येवला अंतर्गत सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला व यश अकॅडमी वैजापूरच्या माध्यमातून मी इनामदार सर मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा चॅप्टर नंबर 2 सिक्वेन्स अँड सिरीज हा चॅप्टर घेऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर उपस्थित झालो. तर मित्रांनो, आज आपण या चॅप्टरचा शेवटचा कन्सेप्ट बघणार आहोत. समेशन म्हणजे सिग्मा नोटेशन म्हणजे समेशन म्हणजे या ठिकाणी समेशनचा अर्थ तुम्हाला माहित असेल. सिग्मा नोटेशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. दॅट इज समेशन म्हणजे ऍडिशन ऑफ नंबर ऑफ टर्म्स. सिग्मा नोटेशन म्हणजे समेशन, समेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ नंबर ऑफ टर्म्स या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, या ठिकाणी सपोज दॅट अ सर्टन व्हेरिएबल x टेक्स n व्हॅल्यूज x1 x2 x3 x4 x5 x6 डॉट 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 xn पर्यंत. म्हणजे एखादी व्हेरिएबल आहे, एखादा व्हेरिएबल x आहे, तो व्हेरिएबल n नंबर ऑफ व्हॅल्यूज घेतात आणि त्या n नंबर ऑफ व्हॅल्यूजला नाव दिलं x1 x2 x3 अप टू xn. then the sum of these n terms, that is x1 plus x2 plus x3 plus x4 plus x5 plus dot 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 plus xn is called summation, and this sum is denoted by summation म्हटलं. This is the formula, this is the symbol for summation. Summation for variable r equal to 1 to n of xr या ठिकाणी त्या पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. बघा, तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल का समेशनचा सिम्बॉल या ठिकाणी असा आहे. दिस इज द सिम्बॉल फॉर समेशन. r हा व्हेरिएबल आहे which takes value from 1 to n आणि या ठिकाणी ते म्हणतात xr. म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं का r च्या जागेवर आपण 1 पासून n पर्यंत व्हॅल्यू टाकायची आहे. 1 पासून n पर्यंत आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहायची आहे. दिस r या r च्या जागेवर आणि त्याचं सम करायचं. म्हणजे कसं? दॅट इज x1 प्लस x2 प्लस x3 प्लस x4 प्लस डॉट 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 प्लस अप टू xn. याला म्हटले गेले समेशन. याला काय म्हटले गेले? समेशन अप टू n टर्म्स. So no, the notation, this notation is called sigma notation. त्याला काय म्हटले गेले? sigma notation, which is used for summation. इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा एक्झाम्पल नंबर 1 बघा. समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू n ऑफ ar असेल तर r च्या जागेवर आपण 1 पासून n पर्यंत जायचं आहे, जसं आपण इथं बघितलंय. म्हणजे काय? a1 प्लस a2 प्लस a3 प्लस डॉट 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 an पर्यंत. त्याला म्हटले ar च्या जागेवर आपण काय करतोय? व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत नेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, समेशन ऑफ या ठिकाणी जर बोलले ते r इक्वल टू 1 टू 5 आणि या ठिकाणी जर ar बोलले तर हा फॉर्म्युला आपण कसं लिहिणार? सो वी विल राईट a1 r च्या जागेवर 1 लिहिला प्लस a2 प्लस a3 प्लस a4 आणि प्लस a5 फक्त कारण की r 1 टू 5 पर्यंत आहे. म्हणजे या ठिकाणी n आहे, या ठिकाणी n आहे म्हणून ती an ची व्हॅल्यू आली. या ठिकाणी पण n होतं म्हणून या ठिकाणी xn ची व्हॅल्यू आली ती. तर 5 असताना काय ना 5a5 पर्यंत येणार आहे ना, 1 टू 5. बरोबर, हा स्टँडर्ड फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात आला. दुसरा एक्झाम्पल बघा, त्यामध्ये समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n कसं याला वाचणार? समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू n कसं वाचणार बघा? समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू n ऑफ r. म्हणजे r च्या जागेवर येणार आहे ना 1 टू n. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 प्लस डॉट 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 प्लस n पर्यंत. म्हणजे r च्या जागेवर आपल्याला इन प्लेस ऑफ r वी आर गोइंग टू पुट द व्हॅल्यूज 1 2 3 4 अप टू n. सो तिसरा फॉर्म्युला बघितला, समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू n ऑफ r स्क्वेअर बघितला. r स्क्वेअर बघा, r च्या जागेवर आपण काय लिहिणार? 1 2 3 4 5 म्हणजे 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. हे छोटे छोटे फॉर्म्युलेज या ठिकाणी समजून घ्या. समेशनचा वापर कसा होतोय आणि समेशन मध्ये काय काय गोष्टी या ठिकाणी ऑपरेट होत आहेत त्याकडे लक्ष द्या. काही रिझल्ट आहे स्टँडर्ड रिझल्ट आणि हे स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला महत्वाचे आहे. हे स्टँडर्ड रिझल्ट आपल्याला पाठ केल्याशिवाय आपण आन्सर पर्यंत पोहोचणार नाही. सो दी स्टँडर्ड रिझल्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला स्टँडर्ड रिझल्ट काय बघा, ते म्हणतात द सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर्स, सम ऑफ द फर्स्ट n नॅचरल नंबर. या ठिकाणी दिलं बघा, समेशन ऑफ
summation from r equal to 1 to n, summation from r equal to 1 to n of r. तर याला या ठिकाणी शॉर्टकट बघा 1 to n म्हटलंय ना, मग या ठिकाणी जर r असेल तर ती देणार बघा n into bracket n plus 1 upon 2. काय फॉर्म्युलाला n into bracket n plus 1 upon 2. तर हा आपल्याला फॉर्म्युला पाठ करायचा. r असेल, समेशन ऑफ r असेल तर n into bracket n plus 1 upon 2 है ना. समेशन ऑफ r जर असेल तर n into bracket n plus 1 upon 2. दुसरा फॉर्म्युला बघा, जर तिथं r स्क्वेअर झाला इथं स्क्वेअर टर्म आली, बाकीच्या गोष्टी सेम आहे. जर स्क्वेअर टर्म आली तर फॉर्म्युला बदलला, n into bracket n plus, इथं दोन प्लस नाही एकच प्लस आहे ना, n plus 1 into 2n plus 1 upon 6, n into bracket n plus 1 into bracket 2n plus 1 upon 6 r square असेल तर है ना, r square असेल तर बघा n into bracket n plus 1 into another bracket 2n plus 1 upon 6. नंबर 3 बघा, sum of the cube, जर या ठिकाणी r cube असेल तर बघा या ठिकाणी पहिले n चा स्क्वेअर आहे आणि इथं एकच प्लस आहे, परत या ठिकाणी दोन प्लस दिसत आहेत, बाय मिस्टेक या ठिकाणी दोन प्लस आलेत, तर या ठिकाणी एकच प्लस n plus 1 bracket square. It can be written as n square into bracket n plus 1 bracket square upon 4. हा पहिला फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, समेशन ऑफ r इक्वल टू n into bracket n plus 1 upon 2. समेशन ऑफ r square is equal to n into bracket n plus 1 into bracket 2n plus 1 upon 6. आणि r क्यूब असेल तर n square into bracket n plus 1 bracket square upon 4. हे तीन फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत. अगदी महत्वाचे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते फॉर्म्युले पाठ झाले तरच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. देन अँड देन ओनली वी विल बी एबल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स, अदरवाइज वी कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स. मग परत या ठिकाणी प्रॉब्लेम येईल, गोंधळ होईल है ना. तर या ठिकाणी आपल्याला हे तीन फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. या प्लस साइन या ठिकाणी एकच आहेत, करेक्शन या ठिकाणी आपण बघितली आहे. सो लेट्स गो टू द एक्सरसाइज 2.6. फॉर्म्युले बघा, ते तीन फॉर्म्युले, समेशन कसं ऑपरेट करायचं या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलेलं आहे. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 1. फॉर द फाइंड द summation of r equal to 1 to n into bracket r plus 1 into bracket 2r plus 1. सो बघा या ठिकाणी समेशन फ्रॉम r equal to 1 to n, आणि या ठिकाणी काय बघा r plus 1 into another bracket बघा 2r minus 1. सो पहिले या दोन ब्रॅकेटचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. सो इट विल बी इक्वल टू बघा समेशन ऑफ r इक्वल टू 1 to n, आपल्याला तसंच ठेवावं लागेल. r ने मल्टिप्लाय केलं बघा, r into 2r is a 2r square, r into minus 1 minus r plus 1 into 2r plus 2r plus 1 into minus 1 minus 1, and so it is equal to बघा summation from r equal to 1 to n तसंच राहिलं, 2r square पण तसंच राहिलं बघा, minus r plus 2r is equal to plus r आणि minus 1. आता हे समेशन आपण सेपरेट करणार. नाउ वी आर गोइंग टू सेपरेट द समेशन. सो बघा समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू n ऑफ 2r स्क्वेअर, 2 ला आपण समेशनच्या बाहेर घेणार कॉन्स्टंट, इनटू r स्क्वेअर प्लस समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n ऑफ r माइनस समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n ऑफ 1. लक्षात आहे, सिम्प्लिफिकेशन समजलंय. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल फक्त बघा r स्क्वेअरच्या जागेवर फॉर्म्युला समेशनचा, समेशन ऑफ r चा फॉर्म्युला आणि समेशन ऑफ 1 चा फॉर्म्युला. या ठिकाणी सोल्युशन मध्ये तुमच्या लक्षात येईल बघा, आफ्टर सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी काय राहिलं बघा, समेशन ऑफ r स्क्वेअर प्लस समेशन ऑफ r आणि मायनस समेशन ऑफ 1. सो 2 इनटू ब्रॅकेट बघा r स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, r स्क्वेअरचा फॉर्म्युला n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 इनटू ब्रॅकेट 2n प्लस 1 अपॉन 6. आताच आपण बघितलं बरोबर ना. मग या ठिकाणी लक्षात आलं बघा 2 आणि सिस्टमॅटिकली आपण स्क्वेअर ब्रॅकेट लिहिलं पाहिजे. सो इट इज n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 इनटू ब्रॅकेट 2n प्लस 1 अपॉन 6 प्लस समेशन ऑफ r काय आहे, n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 पहिला फॉर्म्युला, n इनटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 आणि समेशन ऑफ 1 म्हणजे 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 n पर्यंत म्हणजे n. सो इट इज इक्वल टू मायनस n. तर या ठिकाणी बघा इथं डिनॉमिनेटर सेम करायचं आहे. जर आपल्याला डिनॉमिनेटर 6 सेम करायचं आहे तर आपण या ठिकाणी 6 ने
सेम करण्यासाठी बघा इथं काय येणार 2 इंटू ब्रॅकेट है ना, या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेट n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 ला मल्टिप्लिकेशन करतो बघा, n इंटू ब्रॅकेट n इंटू n इज n स्क्वेअर प्लस n, बरोबर. आणि दुसरा ब्रॅकेट 2n प्लस 1 तसंच राहिलाय. आता मुद्दा या ठिकाणी क्लिअर करून या बघा. आता प्लस इथं डिनॉमिनेटरला आपल्याला 6 पाहिजे, पण तिथं 2 आहे, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने, म्हणजे 3n ने मल्टी आहे ना, इथं 3n आपण लिहितोय 3n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 आणि 6 n चे डिनॉमिनेटर 6 म्हटल्यावर मायनस 6n, 6 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर सेम. म्हणजे या गोष्टी आपल्याला सिम्प्लिफिकेशन मध्ये या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आता पूर्ण न्यूमरेटरला ब्रॅकेट ओपन करणार, टर्म्स कॅन्सल करणार आणि सिम्प्लिफाय करणार. बघा कसं ही स्टेप आपण या ठिकाणी परफॉर्म केली आहे. आणि त्यातनं बघा n अपॉन 6 कॉमन काढले गेले टोटल न्यूमरेटर मधून n अपॉन 6 कॉमन काढले गेले. आता बघा या ठिकाणी आपण जो n मल्टिप्लाय केला तो n जर आपण डायरेक्ट कॉमन काढू शकतो n अपॉन 6, इथे पण डायरेक्ट n आहे, म्हणजे या ठिकाणी आपण तो 6 3 राहील आणि इथं पण n अपॉन या ठिकाणी 6 कॉमन जाईल, हा डिनॉमिनेटरचा 6. मग काय राहिलं बघा 2, आणि हा जो 2 आहे बाहेरचा 2 आणि ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन तो इथं आलं बघा. आणि इथं राहिला तो 3, n बाहेर गेला n प्लस 1, इथं राहिला n प्लस 1, हा n बाहेर गेला इथं मायनस 6, इथे लक्षात. आणि त्यानंतर बघितलं तर बघा या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन केलं तर आन्सर काय येतं बघा 4n स्क्वेअर प्लस 9n मायनस 1, आणि या ठिकाणी याच्या पुढे सिम्प्लिफिकेशन होणार नाहीये, म्हणून दिस इज आवर फायनल सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 1. समेशन ऑपरेशन लक्षात आलं ना. बघा मी या ठिकाणी परत एक्सप्लेन करतोय, 2 इंटू समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n ऑफ r स्क्वेअर प्लस समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 टू n ऑफ r मायनस समेशन ऑफ r इक्वल टू 1 टू n ऑफ 1. सो या ठिकाणी बघा 2 ऍज इट इज, आणि मग स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण याचा फॉर्म्युला लिहितोय n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 इंटू अनदर ब्रॅकेट 2n प्लस 1 अपॉन 6 समेशन ऑफ r च प्लस n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2 आणि मायनस n. सो अगदी पहिल्या स्टेप मध्ये आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतला होता 6. तर बघा या ठिकाणी 2 इंटू ब्रॅकेट n इंटू अनदर ब्रॅकेट n प्लस 1 इंटू अनदर ब्रॅकेट 2n प्लस 1. इथं 6 करण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, सो इथं आलं बघा प्लस 3n इंटू ब्रॅकेट 3n प्लस 1, आणि इथं 6 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून मायनस 6. आता ही स्टेप कशी आली बघा, ही स्टेप कशी आली आहे तर न्यूमरेटरला आपण n कॉमन काढतोय आणि डिनॉमिनेटरचा 6 आपण कॉमन काढला. तर बघा हा n बाहेर गेलाय, इथला हा n बाहेर गेलाय आणि इथला हा n बाहेर गेलाय. तर काय राहिले इथं ब्रॅकेट मध्ये बघा 2 आणि इंटू ब्रॅकेट ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन n इंटू 2n 2n स्क्वेअर प्लस n इंटू 1 n प्लस 2n इंटू 1 2n आणि प्लस 1, बरोबर. या ठिकाणी 3 मल्टिप्लाय केलं तर प्लस 3n प्लस 1 आणि इथं राहिले मायनस 6, कारण n कॉमन गेलाय आणि डिनॉमिनेटर 6 पण कॉमन गेला. सो लक्षात आलं या ठिकाणी बघा n अपॉन 6 अगेन रिमेन्स ऍज इट इज, ओपन द ब्रॅकेट. सो बघा 2 2 जा 4 n स्क्वेअर 2n प्लस n 3n आणि 3 2 जा प्लस 6n आणि 2 1 जा 2, या ठिकाणी समजलं ना, n प्लस 2n इज 3n आणि हा 2 मल्टिप्लाय झाला 3n ला तर 3 2 जा 6n आणि 2 इंटू 1 इज प्लस 2. त्यानंतर या ठिकाणी बघा प्लस 3n आणि या ठिकाणी राहिलंय मायनस 5, दोघांचं सिम्प्लिफिकेशन. मग या ठिकाणी आता n ऑपरेट करू 6n 3n आणि हा 2 आणि मायनस 3 वर मायनस 5 वर सिम्प्लिफिकेशन केला तर बघा n अपॉन 6 बाहेर तसंच राहिलंय आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा 4n स्क्वेअर 6n प्लस 3n इज प्लस 9n आणि प्लस 2 मायनस 5 इज इथं प्लस 3 1 जा 3, इथं 3 पाहिजे होतं, आय एम सॉरी फॉर दॅट. म्हणजे या ठिकाणी मायनस 3 राहिलाय
है ना, आणि -3 + 2 इज -1 अँड सो दिस इज आवर फायनल आन्सर. बघा या ठिकाणी अशा मिस्टेक्स होतात है ना. ब्रॅकेट हा 3 मल्टिप्लाय केला आपण ह्या ब्रॅकेटमध्ये, तो 3n + 3 पाहिजे. सो अशा प्रकारे आपला आन्सर या ठिकाणी चेक करून घ्या. बघा तुम्हाला समजलं असेल. So let's go to question number 2. Question number 2, find the summation of 3r square minus 2r plus 1. 3r square minus 2r plus 1. तर या ठिकाणी आपण प्रॉब्लेम दिलाय बघा त्यांनी. समेशन फ्रॉम r equal to 1 to n into bracket 3r square this is the given problem. या प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करण्यासाठी बघा आपण या ठिकाणी समेशन सेपरेट करूया. 3 into bracket summation from r equal to 1 to n of r square minus 2 summation च्या बाहेर summation from r equal to 1 to n of n आणि प्लस समेशन फ्रॉम r equal to 1 to n of 1. आता हे तीन फॉर्म्युले समेशन ऑफ r स्क्वेअर, समेशन ऑफ n आणि समेशन ऑफ 1 चे तिन्ही फॉर्म्युले आपण जर त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केले तर बघा 3 into bracket बघा n into bracket n plus 1 into bracket 2n plus 1 upon 6. This is summation formula for r square minus 2 into bracket summation of इथं काय r आहे ना, या ठिकाणी r आहे, सॉरी 2r. So summation of r काय आहे n into bracket n plus 1 upon 2 आणि प्लस समेशन ऑफ 1 म्हणजे काय n. बघा या ठिकाणी 3 1 जा 3 3 2 जा 6 सिंप्लिफाय केलं तर बघा इथं डिनॉमिनेटर 2 2 आणि मग आपण डिनॉमिनेटर या ठिकाणी 2 आपण है ना, पहिले आपण डिनॉमिनेटरला 2 सेम करण्याचा प्रयत्न करूया. तर डिनॉमिनेटर 2 आला तर न्यूमरेटरला काय राहिलं बघा इथं n into bracket n plus 1 into another bracket 2n plus 1 है ना, minus 2 into n आणि into bracket n plus 1 बरोबर, आणि या ठिकाणी प्लस 2n झालं. आता बघा न्यूमरेटरचा n आणि डिनॉमिनेटर मध्ये असणारा 2 जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा, हा n बाहेर गेला, n plus 1 into 2n plus 1 काय आला, n into 2n it is 2n square, n into plus 1 is plus n, 1 into 2n is plus 2n and 1 into 1 is 1. इथे लक्षात हा पहिला ब्रॅकेट झाला. आता मायनस इथं n बाहेर गेलाय, 2 ने मल्टिप्लाय केलं, -2 into n काय आलं इथं -2n है ना, -2 into plus 1 is -2 आणि plus 2n. इथे लक्षात या ठिकाणी -2n plus 2n कॅन्सल झालंय. मग काय राहिलं इथं n upon 2 into a bracket 2n square. मग n plus 2n is 3n plus 3n आणि या ठिकाणी बघा 1 minus 2 is -1. सो या ठिकाणी लक्षात आलं n upon 2 into bracket 2n square plus 3n minus 1. This is answer of this given problem number 2. बघा या ठिकाणी कसं सॉल्व्ह करून दिलेलं आहे. समेशन सेपरेट केलं, व्हॅल्यूज टाकल्या, ऑपरेट केलं, n upon 2 कॉमन काढला आणि सिंप्लिफाय केलं, आणि सिंप्लिफाय केल्यावरती राहिले बघा n upon 2 into bracket 2n square plus 1 plus n plus 1. सिंप्लिफिकेशन व्यवस्थित करा, प्लस मायनस ची मिस्टेक झाली तर गोंधळ होऊ शकतो है ना. मायनस r आणि प्लस 1 इथं आहे, मायनस r आणि प्लस 1 आहे. प्लीज टू टेक केअर.
या ठिकाणी साइन चेक करा, त्या हिशोबाने या ठिकाणी आन्सर आलेला आहे बघा. मेथड ऑफ सॉल्विंग इज सेम. प्लस मायनस नि पहिले सॉल्व झालं असेल तिथे करेक्शन करून घ्या. सो लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 3. Find summation of r equal to 1 to n of 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus r upon r. आता या ठिकाणी बघा 1 plus 2 plus 3 plus 4 plus dot 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 plus r. What is this? This is summation of r from r equal to 1 to r. मग इथं फॉर्म्युला काय येणार? n नाही येणार, r येणार. So it will be r into bracket r plus 1 upon 2. म्हणजे या ठिकाणी हा जो न्यूमरेटर आहे ना, न्यूमरेटर, या न्यूमरेटर जागेवर आपल्याला काय लिहावं लागेल? r into bracket r plus 1 upon 2. Please do take care. So 1 plus 2 plus 3 plus 4 plus dot 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 plus r. This is nothing but it is summation from r equal to 1 to n, 1 to r of r. r आहे, n नाही आहे ना, 1 to r of r. याचा अर्थ जिथे जिथे n आहे तिथे r आपण टाकणार. r into bracket r plus 1 upon 2. बघा सोल्युशन मध्ये दिलेला प्रॉब्लेम, पण लक्षात आलं न्यूमरेटर इज replaced by summation formula as from r into bracket r plus 1 आणि upon 2 इथं डिनॉमिनेटर लिहिले बघा. त्यानंतर लक्षात आलं बघा हा r आणि r झाला कॅन्सल. पुढच्या स्टेप मध्ये काय झालं? 1 upon 2 बाहेर आला, राहिलं ब्रॅकेट मध्ये r plus 1. मग 1 upon 2 बाहेर कॉमन तसंच ठेवला आणि r आणि 1 चं समेशन सेपरेट केलं. तर लक्षात आलं बघा या ठिकाणी समेशन ऑफ r चा फॉर्म्युला 1 to n आहे ना. सो n into bracket n plus 1 upon 2 आणि 1 चा आहे n. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं या ठिकाणी आणि 2 डिनॉमिनेटर 2 आपण बाहेर काढला, 2 to the 4 झाला. हा n आणि हा n पण कॉमन काढला, हे दोन्ही पण n आपण कॉमन काढले, तिथे n upon 4 झालं. ब्रॅकेट मध्ये राहिलं बघा n plus 1 इथं n plus 1 आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशनचा 2, बरोबर, n plus 1 आणि plus 2. सो फायनल आन्सर काय आलं बघा, n upon 4 into bracket n plus 3. इथे लक्षात. मग या ठिकाणी बघा समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 to n. मग इथं काय आलंय? r into bracket r plus 1 upon 2 आणि डिनॉमिनेटरला होता तो r as it is. So it is equal to summation from r equal to 1 to n of r into bracket r plus 1 upon 2r. This r gets cancelled. 1 upon 2 ला summation च्या बाहेर घेतला. So it can be written as summation from r equal to 1 to n of r plus 1. इथे लक्षात. So बघा 1 upon 2 into bracket summation चा फॉर्म्युला सेपरेट झाला. Summation from r equal to 1 to n of r plus summation from r equal to 1 to n of 1. So 1 upon 2 बाहेर as it is राहिला. Summation चा फॉर्म्युला काय आला? n into bracket n plus 1 upon 2 आणि प्लस या ठिकाणी आलेला आहे n. पहिले ब्रॅकेट मध्ये आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊ, मग कॉमन काढूया. सो n into bracket n plus 1 प्लस या ठिकाणी बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन परफॉर्म केलं 2n आणि टोटल अपॉन 2. आणि मग लक्षात आलं न्यूमरेटरला आपण n कॉमन काढला आणि हा 2 आणि हा 2 मल्टिप्लाय केलं तर 2 to the 4 जर कॉमन आला तर ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा n plus 1 आणि plus 2. And so final answer we get n upon 4 into bracket n plus 3. बघा n upon 4 into bracket n plus 3. हा 2 to the 4 झालाय, समजलं ना, आणि तो बाहेर आलाय. सो अशा प्रकारे दोनदा आपण हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करून समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. लेट्स गो टू प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 बघा काय, समेशन फ्रॉम r इक्वल टू 1 to n of 1 cube 2 cube 3 cube r cube. आता क्यूबचे फॉर्म्युले आपल्याला माहित आहे है ना. मग या ठिकाणी न्यूमरेटरला आपल्याला क्यूबचा फॉर्म्युला, समेशन ऑफ क्यूबचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. म्हणजे या ठिकाणी बघा हा जो न्यूमरेटर आहे ना 1 cube 2 cube 3 cube, तर r क्यूबचा फॉर्म्युला या ठिकाणी जर आपण यूज केला तर फॉर्म्युला काय बघा r स्क्वेअर इनटू ब्रॅकेट r plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 4. हा समेशनचा फॉर्म्युला आला आणि डिनॉमिनेटरला आहे ना r इनटू ब्रॅकेट r plus 1 ऍज इट इज राहिला. त्यातलं बघा r plus 1 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट r plus 1 चा स्क्वेअर कॅन्सल झाला. त्याचप्रमाणे हा r आणि r कॅन्सल झालाय.
मग राहिलं काय तिथं समेशन फ्रॉम आर इक्वल टू 1 टू n. इथं बघा या ठिकाणी आर इंटू ब्रॅकेट आर प्लस 1 राहिलंय. आर इंटू ब्रॅकेट आर प्लस 1 म्हणजे काय आर स्क्वेअर प्लस आर आणि डिनॉमिनेटरला 4 ऍज इट इज राहिलाय. म्हणजे लक्षात आलं तो 1/4 जर आपण बाहेर घेतला आणि समेशनची साइन जर सेपरेट केली इट कॅन बी रिटन ऍज है ना 1/4 इंटू ब्रॅकेट समेशन फ्रॉम आर इक्वल टू 1 टू n of r square plus summation from r equal to 1 to n of r. So लक्षात आलं this 1/4 remains as it is. Summation of r square चा formula n into bracket n plus 1 into bracket 2n plus 1 upon 6 आणि plus summation of r चा formula n into bracket n plus 1 आणि upon 2. इथे लक्षात बघा n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 सेम आहे कॉमन काढता येईल. इथं 6 ने डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी इथं 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल इथं 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो लक्षात आलं बघा न्यूमरेटरला n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 आणि डिनॉमिनेटर मधून तो 6 कॉमन काढला तर 6 4 चा किती आला 24. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं हा n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 बाहेर गेला इथं राहिलं 2n प्लस 1 आणि इथं राहिलं फक्त प्लस 3. And so या ठिकाणी लक्षात आलं बघा n into bracket n plus 1 upon 24 आणि into bracket 2n plus 4 2n plus 4 ते लक्षात म्हणजे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल बघा तो आन्सर काय झालाय तो आन्सर आपण जो सॉल्व्ह केलेला आहे ना त्या पद्धतीने तो आन्सर सिम्प्लिफाय झाला बघा n into bracket n plus 1 2n प्लस इथं 2 कॉमन कडून हा गिरे कट पण करू शकता असं ठेवलं तरी काही अडचण नाही. मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होत आहेत. या ठिकाणी फक्त 24 ला या 2 ने सेपरेट केलं आहे ना सो इट बिकम्स 12 आणि 12 24 ठेवलं तर आपण चुकलो का नाही स्टिल वी आर करेक्ट. So let's go to problem number 5. आता फाइंड द सम ऑफ इथं बघा या ठिकाणी काय केलंय तर दोन दोन टर्मचे मल्टिप्लिकेशन आहे बघा 5 into 7 7 into 9 9 into 11 11 into 13 यातले पहिले नंबर बघा 5 7 9 11 आणि दुसरे टर्म बघा 7 9 11 आणि 13 या टर्म बघितल्या तर दिस टर्म्स आर इन एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन बघा 7 minus 5 2 9 minus 7 2 11 minus हे पण अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि इथं पण बघितलं तर बघा या टर्म्स 9 minus 7 2 11 minus 9 2 13 minus 11 2 these terms are also in AP. याचा अर्थ दोन्ही AP मध्ये आहे म्हणजे दोन्हींचं समेशनचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. या ठिकाणी बघून या दोन टर्म सेपरेट करतोय आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. प्लीज लक्ष द्या एकदम व्यवस्थित लक्ष दिलं ना तर प्रॉब्लेम खूप सोपा आहे. तर सोल्युशन मध्ये आपण काय करतोय बघा जे दिलंय ते कन्सिडर करतोय आणि पहिले टर्म बघा 5 7 9 11 आर इन AP. सो देयर आर्थ टर्म nth टर्म नाही बोलले आर्थ टर्म बोलले बाय युजिंग फॉर्म्युला फॉर nth टर्म. काय फॉर्म्युला असतं आपलं a प्लस n मायनस 1 इंटू d दॅट इज द nth टर्म फॉर्म्युला फॉर nth टर्मचं फॉर्म्युला आहे. व्हॉट इज a इज द फर्स्ट टर्म 5 n n's आहे. व्हॉट इज d d इज द कॉमन डिफरन्स 7 minus 5 is to 9 minus 7 is to. सो आर्थ टर्म म्हटली तर त्या ठिकाणी बघा a च्या जागेवर लिहिलं 5 आणि n च्या जागेवर काय लिहिलंय r minus 1 आणि into d is 2. So what does it becomes 5 plus 2r minus 2. So it is equal to 2r and 5 minus 2 is 3. मग लक्षात आलं बघा आपण जे पहिले टर्म घेतलं तर 5 7 9 11 त्याची आर्थ टर्म किती आली 2r plus 3. सिमिलरली आपण दुसरा घेतलं बघा कोणते ना नंबर 7 9 11 13 त्यांचा nth टर्मचा हाच फॉर्म्युला आहे सेम फॉर्म्युला. व्हॉट इज a is 7 and d is 2. So directly we will find rth term. We are going to replace n by r. So it becomes a is 7 plus n minus 1. In place of n we are going to write r minus 1 and d is 2. And simplify केलं तर बघा 7 plus 2r minus 2
and so it is equal to 2r. 7 minus 2 is 5. इथं मल्टिप्लिकेशन झालंय बघा, मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ आपल्याला ह्या दोघांचं, ह्या दोन टर्म जे आहेत ना 2r plus 3 आणि 2r plus 5 यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल बघा. 2r plus 3 आणि 2r plus 5. सो या ठिकाणी बघा, so 5 into up to n terms, so it is equal to summation. पहिले आलं 2r plus 3, दुसरे आलं 2r plus 5. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 2r plus 3 into 2r plus 5. ते मल्टिप्लिकेशन केलं, दोन ब्रॅकेटचं काय आलं, 4r square plus 16r plus 15. समेशन सेपरेट केलं, so it becomes 4 into summation of r equal to 1 to n of r square plus 16 into summation of r equal to n to r equal to 1 to n of r plus 50 into summation of r equal to 1 to n of 1. फॉर्म्युले पुट केले, 4 into ब्रॅकेट. या ठिकाणी जर स्क्वेअर ब्रॅकेट टाकलं तर थोडंसं व्यवस्थित सिम्प्लिफिकेशन होईल ना, मग आपल्याला ते समजेल. r स्क्वेअर r आणि 1 चं समेशनचे फॉर्म्युले पुटअप केले आणि त्यानंतर बघा रिडक्शन करून 3 कॉमन काढले, n upon 3 कॉमन काढले. म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल, इथं आपल्याला 2 नकोय बरोबर ना. सो 2 1 जा 2, 2 8 जा 16 आणि आपल्याला 3 पाहिजे, सो 3 नी मल्टिप्लाय केलं आणि या ठिकाणी पण 3 नी मल्टिप्लाय केलं. इथं डिनॉमिनेटर 3 आणि इथं मल्टिप्लाय बाय 3 केलं. इथं बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6. इथे लक्षात बघा, हा n, त्यानंतर हा n आणि हा n, इथं n कॉमन काढले बघा. डिनॉमिनेटर 3 3 3 कॉमन काढलं, काय राहिलं बघा, 2 into ब्रॅकेट n plus 1 into 2n plus 1 दोघांचं मल्टिप्लिकेशन है ना. 8 3 जा 24 आणि n plus 1 आणि 15 3 जा 45. नाउ मल्टिप्लाइंग दिस ब्रॅकेट है ना, n upon 3 कॉमन काढलं ब्रॅकेटचे बाहेर ऍज इट इज. सो 2 2 जा 4n square plus 3 2 जा 6n plus 1 plus 24n plus 24 plus 45 आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आन्सर आलेला आहे है ना. या ठिकाणी या स्टेप मध्ये काय करायला पाहिजे होतं, इट शुड बी n upon 3 आणि इनटू स्क्वेअर ब्रॅकेट 2 2 जा 4 n square plus 6n plus 2 plus 24 into n is 24n plus 2 1 जा 2 आणि plus 45 अशी एक स्टेप वाढायला पाहिजे. and so it should be n upon 3 into bracket n square ची टर्म एकच आहे 4n square. 6n plus 24n is equal to plus 30n. so 2 plus 2 4. 4 plus 45. Sorry, the 24 पाहिजे होता है ना. I'm sorry. It should be 24 here है ना. 24n and 24 1 जा 24. So या ठिकाणी लक्षात आलं बघा, 24 plus 2 plus 45. 5 6 7 8 9 10 11 carry 1 4 5 6 7 it is 71. So या ठिकाणी आन्सर आले बघा. This is the final answer of problem number 5. टर्म्स कसे सेपरेट झाले ते व्यवस्थित लक्ष द्या है ना. या ठिकाणी पहिल्या टर्मचं समेशन, दुसऱ्या टर्मचं समेशन. Let's go to problem number 6. Find the sum of 2 square, 4 square, 6 square, 8 square. Square terms up to n. सिंपल प्रॉब्लेम आहे. n स्क्वेअर साठी 2. आता याला सिंपल कसं लिहिलं बघा, सिंपल केलं याला बघा. 2 स्क्वेअर ला काय लिहिलं 2 into 1. 4 स्क्वेअर ला काय 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8. म्हणजे बघा या ठिकाणी 2 कॉमन आहे आणि त्याच्या पुढे काय 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर काय असणार आहे 2. त्याला कसं लिहिलं बघा या ठिकाणी. सो इट बिकम्स 2 आणि 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर जागेवर r स्क्वेअर लिहिलं. सो इट इज 2r स्क्वेअर. काय झालं, इट इज 2r स्क्वेअर. आणि व्हॉट इज 2r स्क्वेअर, इट इज 4r स्क्वेअर. 2r ब्रॅकेट स्क्वेअर इज 4r स्क्वेअर. या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेरचा 4 तसंच राहिला आणि r स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी टाकला आणि त्याला सिम्प्लिफिकेशन केलं. तर या ठिकाणी आन्सर आलं फक्त 2n into bracket n plus 1 into bracket 2n plus 1 upon 3. इथे लक्षात. तर मित्रांनो अशा प्रकारे
आपला हा जो चॅप्टर सिक्वेन्स अँड सिरीज खूप मोठा चॅप्टर होता, खूप वेगवेगळे कन्सेप्ट होते, त्यामुळे हा खूप मोठा असा चॅप्टर आज आपल्याला संपलेला आहे. हा चॅप्टर संपलेला आहे याचा अर्थ आपल्याला टेस्ट साठी अभ्यास सुरू करायचा आहे. आपल्या ग्रुपवरती टेस्टची डेट या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येईल. सिक्वेन्स अँड सिरीज हा खूप मोठा चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट आहे बिकॉज हा चॅप्टर MST CET ला आहे. तेव्हा हा चॅप्टर काही चॅप्टरच आहे MST CET मध्ये 11वीचे त्यातला हा आहे. तेव्हा हा चॅप्टर महत्वाचा असल्यामुळे या चॅप्टरवरती आपल्याला टेस्ट, दोन्ही प्रकारच्या टेस्ट, बोर्ड ऍज वेल ऍज ऑनलाईन CET MCQ बेस्ड टेस्ट, दोन्ही पण टेस्ट आपण या ठिकाणी घेणार आहोत. शॉर्टली तुम्हाला त्याचं टाइम टेबल तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले करण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित अभ्यास करा, चॅप्टर व्यवस्थित तयार करा, आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर पुन्हा एकदा मी इनामदार सर या ठिकाणी आज तुमची रजा घेतोय. थँक्यू व्हेरी मच.